राज ठाकरे, काय नशीब आहे ना या माणसाचं. महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित श्रीमंत घरात जन्माला यायचं. वयाच्या 20व्या ते 25व्या वर्षापर्यंत आपल्या वक्तृत्वामुळं आणि कर्तृत्वामुळं स्वतःची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करायची. आणि त्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत बोटावर मोजण्या इतके 4-5 विजय सोडले तर फक्त आणि फक्त पराभवच बघायचा. आणि त्या पराभवानंतर त्याच उम्मीदीनं, त्या जिद्दीनं, त्या तळमळीनं पुढच्या निवडणुकीत परत लोकांसमोर जायचं, लोकांसमोर लोकांचे मुद्दे मांडायचे आणि परत पराभव बघायचा. काल मुंबई महानगरपालिकेतही परत एकदा मनसेचा मोठा पराभव झाला. पण त्याच्यानंतरही राज ठाकरेंनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्ही निवडणुकीत जरी हरलो असलो तरी महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठीचा हा लढा कायम सुरूच राहील. त्यामुळं मुंबईकरांनी आणि मराठी माणसानं स्वतःला एकटं समजू नये. खरं तर हल्ली सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम आला तर लोक आत्महत्येचा विचार करतात. आणि हा माणूस सगळं काही, पैसे, आदलेट, नाव, सगळं काही असताना मागच्या कित्येक वर्षापासून फक्त आणि फक्त पराभव बघतोय. त्यामुळं अनेक लोकांसाठी हे एक आदर्श उदाहरण आहे की आयुष्यामध्ये कितीही हार झाली तर लढणं कधीच सोडायचं नसतं. खूप सोपं आहे हो या लोकांवर रील बनवणं, या लोकांवर हसणं. पण सर्वसामान्य आयुष्यापेक्षा कितीतरी पटीनं अवघड आयुष्य या लोकांचं असतं. मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक जागेवर एकाच पक्षाची सत्ता असणं लोकशाहीसाठी खूप घातक आहे. केंद्रात बीजेपी, राज्यात बीजेपी आणि आता महानगरपालिकेतही बीजेपी आली. आणि याचे दुष्परिणाम जेव्हा भविष्यात होतील तेव्हा मी प्रखरपणे त्या विषयावर बोलेलच. या निवडणुकीमध्ये मुंबईत 35 ते 40% मराठी मतदार होते. आता अजून 5 वर्षांनी निवडणूक होईल तेव्हा कदाचित तो आकडा 30 ते 35% राहील. आणि भविष्यात काय होईल याचा काहीही अंदाज नाही. त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा.